आपण ऐकलेलं असेल की फळं आलेल्या झाडाला लोक दगड मारतात आणि भंडारे एक जण करतो आणि त्याच्यामध्ये मीठ कमी आहे ना मिरचू कमी आहे म्हणणारे आईत खाऊ अनेक असतात. तशाच प्रकारचा प्रकार आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये होत आहे. आंदोलन अतिशय जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी त्यांना हे तुमच्या आरोग्यासाठी तुमची तब्येत लक्षात घेता हे उपोषण तुमच्यासाठी हानिकारक आहे हे वारंवार सांगितलेलं असतानाही मनोज जरांगे पाटील उपोषण करून ज्या मराठा समाजाला त्यांचे कुणबी दाखले लपून ठेवण्यात आलेले होते, त्यांचे नष्ट करण्यात आलेले होते, निसर्गाने ते पावसामध्ये म्हणा किंवा कीड लागून वाळवी म्हणून ते पुरावे काही नष्ट झालेले होते. म्हणजे हा समाज पात्र असताना देखील कुणबी आरक्षणासाठी त्या आरक्षणापासून समाजाला दूर ठेवण्यात आलेलं होतं आणि आतापर्यंतच्या मागण्या फक्त मराठा म्हणून होत्या आणि मराठा म्हणून आरक्षण टिकत नव्हतं, मिळत नव्हतं. अशा प्रसंगी त्यांनी कुणबी म्हणून दाखले मिळावेत आणि त्यांचं आरक्षण मिळावं म्हणून अतिशय प्रामाणिकपणाने लढा देऊन काही प्रमाणात का असेना त्यांनी कुणबी प्रमाणपत्र साध्य करून दिलेले आहेत. असं असतानाही हा कोणीतरी नवीनच येतो एक माणूस आणि तो सांगत असतो की मराठा समाजाचा हा नुकसान करणार आहे. तू काय हित केलंस बापू? तोंडवरी करून सांगायलास तू काय हित केलंस सांग ना. दुसरे ते काहीतरी बावस्कर म्हणून एक आतापर्यंत जे सोबत होतं हा व्यक्ती जो काही बोलतोय त्या बोलण्याची निरर्थकता तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी आपल्या समोर आहे. मला सांगा काल परवापर्यंत 2 दिवसापर्यंत या व्यक्तीला मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं दैवत वाटत होतं. मी या मनोज जरांगे पाटलासोबत रात्रंदिवस होतो असं जो माणूस सांगतो, साक्षीदार आहे असं जो म्हणतो, मग तुम्ही काय हेर म्हणून सोबत होतात? कोणाचे तरी दलाल म्हणून सोबत होतात का? गुप्तहेर वगैरे राहतात ते सुपाऱ्या घेतलेल्या होत्या तुम्ही? हे याचं सांगा कशासाठी होतात? मग हे सोबत राहणारे माणसं विश्वसनीय राहतात ना. सोबत राहणारे माणसं विश्वसनीय राहतात आणि सोबत राहणारे माणसं गुणदोषासह स्वीकारतात. कुठलाच माणूस पूर्णतः गुणी नसतो, पण त्या गोष्टीचं तुम्ही सोबत राहून म्हणजे विश्वासघातकी आहात तुम्ही, याचा अर्थ असा आहे. आता तुम्हाला सांगतो त्यांनी एक असं त्यांचा आरोप असा आहे की सगळ्या सोयऱ्याचा जो काही कागद शासनाने हाती दिला आणि वाशी परिस्थिती तिथं फार बिकट होती, पुढे जाणं कठीणही होतं, त्यांच्याही लक्षात आलेलं होतं मनोज जरांगे पाटलांच्या. आणि मग शासनाने ते आता शासनावर विश्वास तर ठेवावा लागेल, मग ते सगळ्या सोयऱ्याचा त्यांनी कागद त्यांच्या हातात दिला. तर या कागद यासाठीच म्हणावं लागते की त्या जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. तर मग ते दिला तिथं आणि मग तिथून आनंद व्यक्त झाला. परंतु असं असतानाही मनोज जरांगे पाटलांचा आग्रह आझाद मैदानावर जाण्याचा होता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आझाद मैदानावर कशासाठी जायचं? मग पाणी पिण्यासाठी. अरे उपोषण सुटला तर पाणी पिण्याचा काय प्रश्न होता? आझाद मैदानाचा दुराग्रह का हे झाल्यावरही असं त्यांचं म्हणणं आहे. आता मला सांगा, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाचा द्वेष ज्यांच्या रोमारोमात भिनलेला आहे असं व्यक्तिमत्व
आता देश या अर्थानं सांगतो की मराठा आरक्षण मागत असताना SC आणि ST समाज ज्या पद्धतीचा मागासलेला आहे तसा मागासलेला मराठा समाज नाही असं तो सांगतो. आता मला सांगा, ओबीसीचे निकष वेगळे आहेत, SC STचे निकष वेगळे आहेत. SC हा समाज गावकुशाबाहेरचा आहे, ST समाज हा गावकुशाच्या पलीकडला समाज आहे, जो माळामध्ये राहतोय, भटकत जीवन जगणाऱ्या या समाजासाठी त्या आरक्षणाची योजना आहे. आणि आता इथं ओबीसी समाज हा गावात राहणारा समाज आहे, परंतु ज्यांचं उत्पन्न अस्थिर आहे आणि या समाज व्यवस्थेमध्ये त्यांना ते बॅकवर्ड आहेत, वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा, त्यांच्या जीवन रीतीमध्ये सुद्धा मागासलेले आहे, फॉरवर्ड नाहीत, पुढारलेले नाहीत, त्यांच्या विचारात पुढारले पण नाही आणि आचारात पुढारले पण नाही, असा काही जो समाज आत आहे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचं तो मागे आहे, अशा समाजांना ओबीसी आरक्षणाची तरतूद आहे. त्यांना तुम्ही त्यांचे निकष पण लावू नका आणि त्यांचे लाभ पण देऊ नका, आणि ते लाभ नाहीत पण. SC आणि ST समाजाला एकदा आरक्षण मिळाल्यानंतर तिथं उत्पन्नाची अट नाही, हे लक्षात ठेवा. SC आणि ओबीसी आरक्षण हा वेगळा आहे, कारण याच्यामध्ये 8 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त झालं की तुम्ही बाहेर पडता, तुम्हाला शिक्षण आणि नोकरीमध्ये फायदे होत नाहीत, हे त्याच्यात फरक आहे. परंतु SC आणि STला तशी अट नाही, ही गोष्ट आपण ती लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तो नेहमी त्या गोष्टी सांगून सातत्यानं मराठा समाज अमुक आहे तमुक आहे वगैरे सांगत असतो. असो, आणि मी हे करणार, जय श्रीराम म्हणायचं, म्हणू दे, काय हरकत नाही. परशुरामही म्हणायचं आणि बाबासाहेबांचंही नाव घ्यायचं. परशुराम जय नथुराम गोडसेंचं नाव घेऊन पुन्हा जय बाबासाहेबांचं नाव, हे दोन एकत्र कसं काय आणता तुम्ही? असो, तर मित्र, मला आता या संदर्भात सांगायचं आहे की मग ते आझाद मैदानावर का जात होते? तर हा गुणरत्न सदोवर्ते साहेब म्हणत होता की तू येऊन दाखव, डंके की चोट, कसा येतोस, काय नाही, असं जे बोलून समाजाच्या भावना दुखवत होता. अशा सिच्युएशनमध्ये मी येऊन दाखवलं हे पण सांगायचं होतं. हे त्याच्या मागचं कारण आहे. त्याच्यापेक्षा दुसरं कोणतं कारण आझाद मैदानावर दुसरा कागद मिळणारच नव्हता ना. आता तिथे गेल्यावर इथंच मिळाला होता, जे काय मिळाला होता ते खोटा आहे खरं आहे आता बघू. ते आताच त्याच्यावर मला काही भाष्य करता येणार नाही, ते त्यावर अभ्यास चालू आहे. सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात शासन काय निर्णय घेते, खरं तर ते 16 तो स्वतः अजय बावस्कर हे स्वतःच म्हणतात की 16 फेब्रुवारी पासून त्याची अंमलबजावणी होणार होती किंवा त्यानंतर. खुट्टी आहे अजून त्याच्यात. मग मला सांगा, मग 16 फेब्रुवारी पासून झाली का? झाली नाही ना. त्यानंतर 16 फेब्रुवारी होऊन आता इतके दिवस झाली नाही ना. मग त्यांनी उपोषण का केलं, हाही त्यांचा प्रश्न आहे. 16 फेब्रुवारीच्या आताच उपोषणाला का सुरुवात केली? तर त्याचं कारण असं आहे की ओबीसीचे दाखले असताना सुद्धा इथं ओबीसी नाहीत म्हणून सांगण्यात येत होतं. ओबीसीचे दाखले देण्यासाठी इतके अडचणी अडथळे येत होते, ओबीसीचे दाखले शोधण्यासाठी लोक दुर्लक्ष करत होते, आणि हे सगळं ओबीसीचे दाखले सापडून त्याच्याबद्दलची जी गतिमानता येत नव्हती ती उपोषणाने आलेली आहे. परत शासन सगळ्या सोयऱ्याचा तातडीनं अंमलबजावणी करावी, कारण पुढं ते होणार नाही. कारण आता लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका लागणार, आचारसंहिता लागू होणार आहे आणि आचारसंहितेमध्ये असे शासकीय निर्णय घेता येत नसतात. त्यामुळे त्यांची तळमळ होती की अगोदर हे जर उपोषणाला जर बसलं, उपोषण हे काय मजा आहे की काय? घंटाभर उशीर झाला तर बायकोवर फडफड फडफड बोलणारे माणसं सुद्धा असं बोलत असतील समजा की काय गरज नव्हती हो उपोषणाची. उपोषण हे काय आनंदाचा विषय आहे की काय? मित्र, लघवीला उठता येत नाही त्या माणसाला, किडनीवर सूज आलेली आहे, डॉक्टर अनेकदा सांगत आहे जीवाला धोका आहे, लेकरं रडत आहे, बायको घरात रडत आहे, नातेवाईक रडत आहेत, समाज रडत आहे,
अशा सिच्युएशनमध्ये हा माणसाला हे गती द्यायची आहे त्या ह्याला, म्हणून ते 16 फेब्रुवारीला तरी अंमलबजावणी व्हावी, त्यात शब्द दिलेला आहे 16 फेब्रुवारी, आणि त्यांची सोय म्हणून त्यानंतर असा शब्द वापरलेला आहे. मग त्यानंतरची पुढची तारीख नाही आता, त्यानंतर मग नंतर किती वर्ष लागू शकते. तर हे असं होऊ नये म्हणून त्यांनी ते उपोषण करून गतीनं काम करावं, शासन यंत्रणा गतीनं काम करावं, प्रशासन यंत्रणा गतीनं काम करावं. आता ते तरी हातात पडावं, कारण समाजाचा विश्वास नाही. मराठा म्हणून जे आरक्षण दिलं जाणार आहे किंवा दिलं गेलेलं आहे आता, त्याच्यावर अजून तरी मराठा समाजातल्या 90% जास्त लोकांचा विश्वास नाही. कारण याचा विश्वास नसण्याचं कारण पण तसं आहे की या अगोदर हे आरक्षण 2दा फेटाळल्याच्या जखमा मराठा समाजाच्या मनावर आहेत. हे त्याच्या मागचं कारण आहे. मग आता तिथं आधीच उपोषण का, मग तर कोणी म्हणे कोणाचा तरी फोन आलेला. कोणाचा आलता रे, तुला काय माहित आहे बाबा? फोन लाखो लोकांचे येतात फोन. सगळ्यांचे फोन त्यांना उचलणं पण शक्य नाही. फोन कोणाचा तरी आलता म्हणून फोन आल्यामुळे तू बस बापू, मी फोन समाजही फोन करतो, तू बसतोस का उपोषणाला? समाजाचे अनेक प्रश्न आजही आहेत, हेच नाही देशाचे प्रश्न आहेत, उपोषणाला बसतं. दुसरी महत्वाची गोष्ट, हा माणूस सातत्यानं बावस्कर म्हणतात की मराठा समाजाचं नुकसान करणार आहे. काय नुकसान केले? नुकसान काय केले? अरे जे आरक्षणाचा मुद्दा आता 57 मोर्चे काढले, अनेकाने उपोषण केले, अनेक वर्षापासून प्रयत्न करूनही काही मिळत नाही, मिळालं तर ते टिकत नाही. मग लोक आता बंद करून टाकले होते, जाऊ दे म्हणले होते. आता जर मिळत नाही तर आता संपले होते, हात टेकले होते. एवढा पॉवरफुल समाज ज्याला तुम्ही म्हणता, पॉवरफुल म्हणजे त्यातले काही लोक आहेत तो पॉवरफुल, बाकीच्या इथला तर मजुरी करण्याचं आणि अल्पबुद्धारक आहेत. अल्पबुद्धारक मध्ये काही कोरडवाहू आहेत. साधं त्यांचं जीवनमान तपासून पहा एकदा. अहो त्या सगळ्यांचं जीवनमान तपासायची, एकदा आरोग्य तपासणी सुद्धा करून घ्या. सगळं रक्त लघवी हे जे ज्या तुमच्या आरोग्याच्या तपासण्या केल्या, यातला 80-90% समाज हा कुपोषित आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे आजार दिसतील तुम्हाला, त्याचं हिमोग्लोबिन कमी दिसून येईल. यांचं कुपोषित समाज झालेला आहे हा जो अल्पबुद्धारक आणि कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणारा समाजाचं सांगायला लागलो मी तुम्हाला. अनेक आजार, अनेक समस्या आहेत. आर्थिकदृष्ट्या विकलांग आहेत, बँकेमध्ये खडकून आहे, कर्जाचाच बोज आहे. पोराला शिकवावं म्हणाल तर खडकू खिशात नाही, अशी अवस्था झालेली आहे. आणि या समाजासाठी हा माणूस काहीतरी तळमळ करतोय, तर काही लोक सुपाऱ्या घेऊन यांच्या विरोधामध्ये जर कोणी हे काही करत असतील तर ते सुपाऱ्या कोणी देत आहेत, कोण घेत आहेत, याचाही तपास होणं आणि ते समाजासमोर येणं अतिशय गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की सातत्यानं मनोज जरांगे पाटील सगळ्यांच्या समोर बैठका म्हणजे काय सार्वजनिक होतच नसतात. बैठका ह्या 4 माणसं बसून घरामध्ये निर्णय घेतात आणि सगळ्याच्या समोर, घरात किंवा ऑफिसमध्ये निर्णय घेतात आणि सगळ्याच्या समोर येऊन जाहीर होत असतात. परंतु मनोज जरांगे पाटलांनी ती पद्धत बदलून टाकली आणि सगळ्यांच्या समोर जे काय आहे ते शब्द न शब्द जगासमोर येत आहे. उपोषणाच्या वर्षी कॅमेरे लावून आहेत त्यांच्यावर रात्रंदिवस. अशी सिच्युएशन असताना कुठंतरी गुप्त बैठक झाली म्हणे, तिथे काही कॅमेरेमॅन होते म्हणे. आता मला सांगा, एकाची गुप्त बैठक झाली का? आणि बरं ते गुप्त बैठक काय त्याचे घरचे नातेवाईक होते काय? गुप्त बैठक व्हायला मुलगी बायको होती का ते बाहेर यायला नाही? ते जे गुप्त बैठक घेतले त्यांना विचारा ना काय गुप्त बैठका झाल्या. काय गुप्त बैठका झाल्या? गुप्त बैठक झाली असते तर उपोषणाला कशाला बसले असते ते? गुप्त बैठक होऊन जर ते मॅनेज झाले असते शासनासोबत, तर मग शासनाला तुम्ही जे वेटीस धरते म्हणताय ना, तर ते कशाला मग हे झालं असतं, उपोषणाला बसले असते. गुप्त बैठका वगैरे काय काही गोष्टी कशा असतात तुम्हाला मी सांगतो की एकीकडे ओबीसी बांधव त्यांना इतरांना हिस्सेदार होऊ द्यायचं नाही. ठीक आहे,
इतर पात्र असो नसो आम्हाला काही देणं घेणं नाही. आणि त्यांनी दुसऱ्यांनी आता याच्यात येऊ नये, याच्यात गर्दी झाली, तुम्ही आता या पंक्तीत बसू नका, आतापर्यंत आलेले आले असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्याला आम्ही येऊ देत नाही. आता जणू काही ते आपलं स्वतःच जमीन घेतलेली आहे किंवा स्वतःच जसा प्लॉट घेतलेला आहे तिथं आम्ही कोणाला येऊ देत नाही म्हणल्यासारखं. ते अरे सार्वजनिक विषय आहे तो. त्याच्यामध्ये सार्वजनिक विषयामध्ये सार्वजनिक लोक त्या त्या नियम आणि पात्र ठरणारे येऊ शकतात. पात्र ठरणारे येऊ शकतात. आणि त्यामध्ये जर ओबीसी बांधव जे आता आहेत ते जर आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाले तर त्यांनाही शिक्षणाचं 8 लाखापेक्षा त्यांचे जे ओबीसी बांधव आता आहेत ना ते काही ते कायमस्वरूपी नाही. त्याच्यामध्ये शिक्षण आणि नोकऱ्याच्या संदर्भात की शिक्षण आणि नोकऱ्या संबंधात 8 लाखापेक्षा त्या जे आत्ता सध्या जे ओबीसी बांधव आहेत त्यांचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते त्यांनाही लाभ भेटणं तेही बाहेर पडतात त्या बाबतीत. राजकीय आरक्षणाच्या बाबतीत तो वेगळा विषय आहे. असो, तर मी तुम्हाला हे सांगत होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या महाराजांचं अजून एक म्हणणं आहे की यांना कायदा कळत नाही. मला सांगा, कायदा कळत नाही हे का तुम्हाला आज कळले का? मग कायदा कळत नसणाऱ्या माणसासोबत तुम्ही राहिलात कशासाठी? पायघड्या टाकल्या होत्या तुमच्या समोर. राहायची काय गरज आहे? ज्याला आपल्याला आधी कळतं ना माणूस कोणासोबत राहायचं कोणासोबत राहायचं नाही. मग तुम्हाला आता कशासाठी आज कसं काय कळलं कायदा कळत नाही तर? का ते स्वतः म्हणतात का मला कायदा कळते म्हणून? अरे बाबा, मला वकिलांची मदत घ्यावी लागेल म्हणतात, तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते म्हणतात, त्याचा काना आणि मात्रा मला बघावं लागते म्हणतात, शब्दाचा अर्थ वेगळं होऊ शकतं म्हणतात. त्या सातत्यानं त्याचा मराठा समाजाचे आणि तज्ज्ञ वकिलांची टीम सोबत आहे त्यांना दाखवावं लागत म्हणतात, त्यांच्यासोबत चर्चा करावं लागते म्हणतात. काय सगळ्याला कळतं की काय? सगळ्याला सगळं कळतं की काय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे लक्षात ठेवा, त्यासाठी डिग्री लागत नाही. रामदेव बाबाकडे योग आणि आयुर्वेदाबद्दल ते भाष्य करतात, त्यांच्याबद्दल अशा शंका घेतल्या गेल्या यांना हे काय डॉक्टर आहेत का, यांच्याकडे कोणती डिग्री आहे? तर रामदेव बाबा डॉक्टरांचे बाप झालेत की. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ना. बाप म्हणजे अर्थानं की त्यांच्यापेक्षाही नॉलेज जास्त आहे. डॉक्टर सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेतात. आणि अनेक डॉक्टरांना त्यांनी आपल्या आपल्या आंदोलनातील आपल्या ह्या चळवळीतील आरोग्याच्या चळवळीमध्ये डॉक्टरांची सेवा, डॉक्टरांनाही नोकऱ्या काही ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. असं ते फार मोठा विषय आहे. त्यामुळं त्या डिग्री असेल म्हणजेच ज्ञान असेल. अभ्यासानं ज्ञान येते, डिग्रीनं ज्ञान येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर असो, तर दुसरा गोष्ट, कायदा कळत नाही तुम्हाला आज कळलं का? कायदा कळत नाही म्हणजे काय होत नाही. काय कायदा कळत नाही म्हणजे काय? ज्यांचे दाखले सापडत आहेत तो समाज अगोदरच त्यांचं काय म्हणणं आहे अगोदर. आता याच्यात कायदा कळण्यासारखं आहे, जो समाज कुणबी आहे त्यांचे दाखले सापडत आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या. याच्यात काय आहे कायदा न कळण्याचं? दुसरं ते सांगत आहेत बाबा मराठा समाजाला 2दा आरक्षण मिळालेलं होतं पण ते टिकत नाही म्हणून ती मागणी आम्ही करत नाही म्हणाय. त्याच्यात कायदा न कळण्यासारखं काय? तिसरा मुद्दा आहे सगळ्या सोयऱ्याचा. पूर्वीच सगळ्या सोयऱ्याला मिळतेच, फक्त सगळ्या सोयऱ्याची थोडीशी व्यापकता वाढवायची. व्यापकता कशी तुम्हाला थोडक्यात सांगतो. व्यापकता कशी? आता समजा संजय राव आहेत. संजय रावांच्या घरात त्यांच्या आत्याला, आत्ता कुणबी आहेत समजा, कुणबी सरमान सापडलेलं आहे असं विद्यमान प्रचलित नियमानुसार कुणबी आहेत संजय राव, त्यांच्या आत्याला आणि मुलींना या आरक्षणाचा लाभ मिळतो. पण आत्याच्या लेकरांना आणि मुलींच्या लेकरांना या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. पण आता मनोज जरांगे पाटलाच्या याच्यात काही बदल करायचं नाही. फक्त ते मराठा समाजासाठीच, कुणबी ज्याचे दाखले सापडत आहेत त्यांच्यासाठीच नाही, मराठा समाजासाठीच नाही ते, तर इतर सगळ्यांनाच आता त्याचा लाभ होणार आहे जे की आरक्षणामध्ये येतात. तो वंशावळीचा विस्तार आहे तो फक्त. तर आता त्यांचं असं म्हणणं आहे बाबा, त्यांचं काय म्हणणं आहे मनोज जरांगे पाटलांचं, की ज्यांचे कुणबी म्हणून दाखले सापडत आहेत या कुणब्यांचं सजातीय, लक्षात ठेवा आंतरजातीय नाही याच्यात, सजातीय जो इव्हाव होत आहेत
यामुळं जे नातेसंबंध तयार होत आहेत, तर त्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही याच्यामध्ये आणा. याचं कारण काय आहे? तर तुम्ही दाखले नष्ट झालेत, जाळलेत, निसर्गानं नष्ट केलेत काही. काही पुरावे तेव्हा नोंदी केल्या नाहीत नीट, कागद खराब होऊन गेलेत, सापडत नाहीत, म्हणून काहीतरी एक सोय म्हणून कायद्याला कागद लागतो ना, कायद्याला कागद लागतो. तो 100% कुणबी आहे लोकांना माहीत असलं तरी, गाय गाय आहे म्हटलं, एक गाय आहे, गायला गाय म्हणण्यासाठी सुद्धा पुरावा लागल ना, याच्यासाठी त्याची चिठ्ठी लागते. अशीच परिस्थिती आहे सध्या. गायला गाय म्हणून कशावरून म्हणतात? एखादा माणूस मेलाय म्हणलं तर त्याचं, एखादा माणूस मेलाय बाबा आमच्या घरामध्ये, तुम्ही सुद्धा अंत्यविधीला आला होता साहेब म्हणलं तर, नाही नाही, मी अंत्यविधीला जरी आलो असतो तरी जमत नाही, मला डेथ सर्टिफिकेट, मृत्यूचं प्रमाणपत्र पाहिजे म्हणते. जन्माला आलेल्याला सुद्धा जन्माचं प्रमाणपत्र दे म्हणते, त्याला बर्थ सर्टिफिकेट म्हणतात, बर्थ सर्टिफिकेट. नाही बाबा, तुम्ही होतात की ते डॉक्टर तिथं आला होता, तुम्ही लेकरू जन्मले, नाही नाही नाही, मला ते प्रमाणपत्र. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सोय म्हणून ते आहे बाबा. सगळ्या सोयऱ्याचा थोडा विस्तार झाला तर समाज थोडा जो याच्यात येईल म्हणून ती मागणी आहे. याच्यात कायदा कळण्याचा काय? तुम्हाला लय कायदे कळतात की काय? मग कशाला राहिल्यात सोबत? मित्र, असे काही लोक, आता समाजाचा साठी एकच विनंती आहे, एखादा माणूस तुमचा समाजाचं काम करण्यासाठी जेव्हा समोर येतो ना, तर काही लोक समाजाचा द्वेष करणारे ऑलरेडी असतात, आणि तुमच्या समाजाची बाजू घेऊन जेव्हा जेव्हा एखादा माणूस काम करायला लागतो, त्याला बदनाम कसं करायचं, त्याच्या वाटेत काटे कसे टाकायचे, त्याचं काम बंद होईल यासाठी काय काय करता येईल, यांच्या सगळे कटकारस्थानं यांचे चालू राहतात. ही वस्तुस्थिती तुम्ही समजून घेत चला थोडं. मग ते कटकारस्थानं करतील, कुठला तरी शब्द घेतील, कुठलं तरी बोलण्यामध्ये विसंगती येऊ शकते माणसाच्या, कारण परिस्थितीनुसार माणूस बोलते. कदाचित त्यावेळेस जी मनस्थिती असते, भावस्थिती असते, समोरचा जो वर्ग असतो, त्यानुसार काही गोष्टी ह्या बोलण्यामध्ये फरक पडत असतो. मग तिथे विसंगती दिसते, तिथलीच कुठली तरी विसंगती पकडायचं, कुठलंही असं हे अशा पकडण्यामुळेच, आणि मग त्यातूनच मग त्या माणसाचा तोच शब्द धरायचा, तोच हे काहीतरी करायचं आणि त्याला बदनाम करायचं. लक्षात आलं आता त्यांनी. आता ते ज्या वैतागलेले आहेत, अनेक दिवशी अनेकदा शब्द द्यायले चालू आहे, हो म्हणाले, त्यांना बोलताना गोडगोड बोलायले, झालंच म्हणायला लागलेत, आणि परत त्यांना ते उपोषण करण्याची पाळी सातत्याने येत आहे. वैताग खूप वाढलेला आहे, त्या वैतागातून शब्द चाललेत. त्या वैतागातून आलेल्या शब्दाचं आम्ही समर्थन करत नाही, पण ज्या सिच्युएशनमधून ते शब्द येत आहेत, ती सिच्युएशन सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. ते काय त्यांना असं हे नाही की कोणाला उठलं की उठलं आणि शिव्या देत बसायचं, असं काही त्यांना काही शोक आहे काय त्याची कोणाला शिव्या घालायला? वैतागातून शब्द आले, आणि वैतागातून शब्द आल्याबद्दल त्यांनी संत तुकाराम महाराजांचा काहीतरी निरोप घेऊन आलो असं काहीतरी ते म्हणाले बावस्कर. आता मला सांगा, असं म्हणत असताना ठीक आहे, आता त्यांच्या कानावर गेलेही नसेल, तिथं नुसता आवाज आहे, काय म्हणालेत काय नाही, की त्यावेळेस त्यांच्याकडून म्हणलं की काही येऊ द्या वगैरे असं काहीतरी ते झालेलं आहे. त्यावेळेस समजा त्यांनी माफी मागितली, संत तुकाराम महाराजांची माफी मागितली, ते त्यांचं नाव घेऊन आलो म्हणलं नाही, यांनी नकार दिला वगैरे काहीतरी त्याचं भांडवल करणं सुरू आहे. ठीक आहे, असो. त्याच्यामध्ये तर तुकाराम महाराजांची विषयी श्रद्धा मराठा माणसाला सगळ्यांनाच आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये सुद्धा ती श्रद्धा आहे. तो त्यांनी स्वतः सांगितले, वारकरी संप्रदायाचा आहे मी, ते मला श्रद्धा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सामाजिक विद्वेष पसरवण्याचं काम हे करतायत, तुम्हाला दिसत नाही? अरे मराठा समाजाला का दुसरा समाज सुद्धा, मराठा समाज इतकाच त्याच परिस्थितीमध्ये जगतोय, तोही मजुरीला जातोय, हाही मजुरीला जातोय. असेही काही समाज आहेत की मराठा समाजाला तुच्छ लेखतात तरी त्यांना आरक्षण मिळते. मग अशा परिस्थितीमध्ये त्या समाजाला आरक्षण मिळते, बाबा या समाजाला का आरक्षण मिळत नाही?
म्हणत असतील तर त्याच्यात कुठं काय कुठं द्वेष आला? याच्यात कुठं द्वेष येते? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सुमंत भांगे साहेबांना सांगत आहेत की रेकॉर्डिंग खुली करा. करा ना. कुठं कोण त्यांनी नको थोडंच म्हणालेत, कारण त्याच्यासाठी थोडंच उपोषण करायचं. रेकॉर्डिंग खुली जे आहे ते खुलं आहे, खुली किताब आहे मनोज जरांगे पाटील म्हणजे. त्यावेळेस ते म्हणत आहेत करा खुली, काय 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 खुलं करायचं ते करा, त्याचं ते भीती नाही. न्यायालयात जा, त्याच्यात खुलं आहे तुम्हाला. हे जे काही मराठा समाजाचे आरक्षण मिळाले त्याच्याविषयी जा तुम्ही, मग न्यायालयात जा. तिथं काय जे खरं खोटं व्हायलाच पाहिजे ना. काय त्याच्याबद्दल अडचण नाही. तुम्हाला कुठले रेकॉर्डिंग खुली करायचे ते करा, काय आरोप करायचे ते करा. त्या आरोपाला फक्त मला समाजाला विनंती करायची आहे की असे जे लोक समाजामध्ये फूट पाडण्यासाठी, आंदोलनात फूट पाडण्यासाठी त्यांचे अहंकार दुखवले गेले म्हणून. बरं ते तुम्हाला ते ठीक आहे, चिडून ते तुम्हाला तुमच्या हातून पाणी पित नाही म्हणाले, तुमच्या हातून उपोषण सोडत नाही म्हणाले, तुम्ही बाहेर व्हा म्हणाले, समजा ठीक आहे, त्या तोंडून एखादा शब्द गेला असेल, म्हणजे एवढा म्हणजे तुम्हाला अपमान झाला असेल, ठीक आहे, माणसाचा अपमान होतो. पण आपण त्यांनाच थोडंच म्हणतात, वडिलांना, बायकोला, लेकराला ते जवळ द्यायला तयार नाही. अनेकांच्या वेळेस तुम्ही दूर सारा व्हा असं त्याचे हजारो पुरावे आहेत. ते अनेकाला नकार दिलेलेचे. काही अनेक ते पुरावे सापडले आहेत, अनेकांना त्यांनी नकार दिलेला आहे. तुम्हीच कोण लागून गेलात म्हणून तुमचा अहंकार दुखवला. आणि अहंकार जर असं सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या माणसाने अशा परिस्थितीमध्ये अहंकार जर दुखून घ्यायचा असेल तर दुखते म्हणत असाल तर गोदडं पाहून घरात बसा. कशाला तुम्ही समोर जाता? मग त्यांचा स्वभाव आहे तुम्हाला माहित आहे. तुम्हीच म्हणतायत ना एकेकोर आहे, अमुक आहे, तमुक आहे. मग तुम्हाला काय त्या आत्ता साक्षात्कार झाला काय? पहिलेच माहीत होतं ना तुम्हाला स्वभाव. मग अशा बरं त्यांच्या सात्विक संतापाचं कारण वैयक्तिक स्वार्थ थोडंच आहे. सात्विक संतापाची भावना हे सामाजिक विकास आहे. तुकाराम महाराजांनी खूप शिव्या घातल्यात. संत तुकाराम महाराजांनी या समाज व्यवस्थेला खूप शिव्या घातल्यात. शिव्या घालणे म्हणजे शिव्या देण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा जन्म झालेला नाही. ते सात्विक संतापातून आलेले आहेत. या समाज व्यवस्थेनं जे वर्णाच्या नावानं, जातीच्या नावानं जी काही द्वेष पसरवला, काही लोकांना जे तुच्छ लेखलं, त्या समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुकाराम महाराजांनी पण शिव्या घातलेत आहे. आता त्या शिव्या इथं सांगत बसलं तर अजून त्या शिव्याचे तुम्ही वेगळं राजकारण कराल. त्या शिव्या काय काय शिव्या घातल्यात त्याचा स्वतंत्र एकदाचा मी आढावा घेईलच कधीतरी त्याबद्दल. कारण माझं संत तुकाराम महाराजावरचं PhD झालेलं आहे. मी ते पूर्ण कधीतरी मांडेल, पण ते काय आजचा विषय नाही. पण ह्या शिव्या जे येतात ते कोणत्या हेतून आल्यात हे शिव्या आल्यात, पण त्या मागं काय हेतू आहे, कोणती सिच्युएशन आहे, कोणती मनस्थिती आहे, कोणती परिस्थिती आहे, हे आपण थोडंसं समजून घेऊन ते सगळं समजलं पाहिजे. बरं ते सगळं चालू आहे, तुम्ही जाता असता त्या CCTV ते कॅमेरे चालू आहेत समोर, कॅमेरे चालू आहेत, पूर्ण वेळ कॅमेरे ठेवले जात आहेत त्यांच्या समोर. असं कोणाचं उपोषणाला 100% पूर्ण वेळ कॅमेरे नसतात, पण त्यांच्यावर कॅमेरे ठेवले जात आहेत. पूर्ण वेळ कॅमेरेचे ते त्याच्या समोर आहेत आणि त्या कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही गेलेला होतात. अशा वेळी तुमचा अपमान झालेला आहे आणि अपमान कोणाला सहन होत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता त्यावेळेस निर्णय घ्यायचा ना, बाबा ठीक आहे, असं त्यांची मनस्थिती नाही, ठीक आहे. मग तुम्ही गुडघे टेकून त्यांच्या समोर गेलात. आज गुडघे टेकून गेलेला माणूस आज एवढा बळ कशाला आलं तुम्हाला, कशामुळं आलं हे सुद्धा जाहीर करा. आणि त्यांच्यामुळं समाजाचं नुकसान होते. तुमची भावना असेल, काही 4-2 लोकांची असेल भावना, आमचं म्हणणं नाही, परंतु बहुतांश समाजाची भावना की मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाने आरक्षणाचा प्रश्न मिटत आहे आणि मनोज जरांगे पाटील हे स्वतःला विकून घेणारा माणूस नाही, स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. ही
भावना त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही कृपा करून मराठा समाजाला विनंती आहे की ही फूट पाडण्यासाठी, मराठा समाजात फूट पाडण्यासाठी लोक येतील. तुम्ही सावध राहा. आणि मराठा समाजाची एकी असणं आणि मराठा समाजाला अजून अनेक गोष्टी, आरक्षणाचा विषय जेव्हा मराठा समाज जेव्हा मागासला ठरेल, सामाजिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे आता, त्याच्यावर जेव्हा शिक्कामोर्तब करेल तेव्हा इथं सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान व्हायला मदत होणार आहे. कारण आरक्षणाच्या चळवळीमध्ये जो समाज येतो त्यांना प्रबोधन शिकवण्यासाठी, त्यांना त्याची प्रबोधनाची गतिमान होण्यास मदत होणार आहे. कारण राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही जी महामानव या आरक्षणाच्या मुळे, त्यांच्यामुळे जे आरक्षण मिळालेलं आहे समाजाला, आणि त्यांचे विचार हे प्रागतिक आहेत, परिवर्तनवादी आहेत, समाजाला फॉरवर्ड बनवणारे आहेत. आणि ती विचारधारा मराठा समाजात रुजवण्याचा प्रयत्न होतच आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून. आणि आणखीन ती मदत होणार आहे समाजातल्या अंधश्रद्धा दूर व्हायला, समाजातल्या मनामध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही कनिष्ठ आहोत ही भावना सुद्धा कमी व्हायला, ज्यांच्या काही लोकांच्या मनात आहे अजूनही, ते वैज्ञानिक दृष्टिकोनावर टिकत नाही, ऐतिहासिक बाबीत टिकत नाही, मी वारंवार सांगितलेलं आहे, तरी पण भावना आहे ती सुद्धा दूर व्हायला, ते चुकीचे विचार जे दूर व्हायला या आरक्षणाचा फायदा होणार आहे. म्हणून केवळ आरक्षण म्हणजे पोट भरण्याचा धंदा नाही, आरक्षण म्हणजे फक्त तितक्यापुरतं नाही, आरक्षण ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान होण्यासाठी मदत करणारा भाग आहे. आणि समाजावर इतरांना आरक्षण मिळते म्हणून तो पुढं आहे आणि आम्ही आरक्षण न मिळाल्यामुळे माग आहोत, ही जी भावना तयार झालेली आहे, ती भावना दूर होण्यासाठी सुद्धा मदत करण्यासाठी हे आरक्षण आहे. केवळ आरक्षण म्हणजे उद्या माझ्या लेकरू कुठंतरी लागेल आणि कुठंतरी मला नोकरी लागेल इतक्यापुरता तो मर्यादित विषय नाही. त्यामुळे शिक्षणाची संधी मिळणार आहे गरीब माणसासाठी. काही जणाला असं वाटतं की बाबा की मला फायदा नाही तर मग दुसऱ्याला काय गरज आहे, मला काय देणे घेणं नाही. हे जर मराठा समाजातल्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न गटाला आहे तर मग मला काय देणं घेणे, माझं उत्पन्न जास्त आहे असं म्हणणारे पण लोक आहेत. ते सुद्धा ह्या आरक्षण चळवळीला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपला काय सुद्धा उपयोग नाही, जाऊ द्या रे मरू द्या रे, जाऊ द्या रे मरू द्या रे, जाऊ द्या रे मरू द्या रे, हे किराणा खाऊ आप मतलबी हे सुद्धा या चळवळीला हे करत आहेत, डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे. अशाही लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. धन्यवाद.